राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील अथवा नाही, मात्र दोन्ही बाजूकडून सध्या जी तयारी दाखवली जाते त्यामध्ये मुंबई आणि ठाकरे ब्रँड हाच एक महत्त्वाचा मुद्दा दिसून येतोय। राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का यावर अनेक वेळा चर्चा झडल्या, मात्र तसं काही घडलं नाही। राजकारणात काहीही होईल, पण हे बंधू एकत्र येणार नाहीत हेच चित्र उभारलं। पण आता स्वतः राज ठाकरे यांनीच अवघड काही नाही, आम्ही एकत्र येऊ शकतो असं म्हटलं। यावर वेळ न दवडता उद्धव ठाकरे यांनी देखील तशी तयारी दाखवली। अचानकपणे आलेली ही विधानं आणि समझोत्याची जाहीर भूमिका राजकीय क्षेत्राला धक्कादायक ठरली। यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची नुकतीच घेतलेली सदिच्छा भेट चर्चेत असतानाच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या। टायमिंग साधण्यात ठाकरे बंधू हे तरबेज, हीच ती वेळ असा कयास बांधला गेला असावा। आता ही वेळ कुठली तर मुंबई महापालिका निवडणुकीची। फुटीनंतर उद्धव सेना अडचणीत आलेली, तर मनसेमागं अपयश लागलेलं। ठाकरे यांच्या दृष्टीनं मुंबई महत्त्वाची, इथली पकड सुटली तर आहे तो डोलारा टिकवणं अवघड, अशी ठाकरे बंधूंच्या पक्षांची अवस्था। याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील ठाकरे ब्रँड। आत्ताच्या स्थितीत उद्धव सेना आणि मनसे हे राजकीय पटलावर तसे कमजोर। यामुळं ठाकरे या ब्रँडला इतर वेळी टरकून असणारी मंडळी ठाकरे बंधू आणि त्यांच्या पक्षांना उघडपणे आव्हान देण्याची भाषा करू लागली। उद्या ठाकरे ब्रँडचा दबदबाच उरला नाही तर मुंबई गेली, पक्षही गेला, हीच परिस्थिती निर्माण झाली आणि याच्या दबावातून ठाकरे बंधू एकत्र येण्याची तयारी दाखवताना दिसतात। मराठीचा मुद्दा मांडला गेला, महाराष्ट्र हिताला प्राधान्य असंही ठाकरे बंधूंनी म्हटलं। यावर देखील ते लढतील, पण दोघांच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरते ती मुंबई आणि त्यातही ठाकरे ब्रँड। याविषयी घडणाऱ्या घडामोडी सध्या चर्चेत दिसून येतात।